विजयी झालेत त्यावर MIM ने आक्षेप घेतलाय। मुंबईचा निकाल हा थोडा उशिरा लागणार आहे। मुंबईचा निकाल हा उशिरा लागेल असं आयुक्तांनी देखील सांगितलं होतं। एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। मुंबईची आकडेवारी आपण पाहूया। तर भाजप आणि शिंदेची शिवसेना 125 जागांसह मुंबईत आघाडीवर आहे। तर शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी 75 जागे आघाडीवर आहेत। काँग्रेस आणि वंचित हे एकत्रितपणे 15 जागांवर आघाडीवर आहेत। तर मुंबईतलं हे चित्र प्रभाग 7 मध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। ठाकरेंच्या शिवसेनेचे सौरभ घोसाळकर हे आघाडीवर आहेत। मुंबईमधून प्रभाग 7 विनोद घोसाळकरांचे पुत्र आहेत ते सौरभ घोसाळकर आणि ते प्रभाग 7 मधनं आघाडीवर आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सौरभ घोसाळकर यांनी आता आघाडी घेतलेली आहे। विनोद घोसाळकरांचे ते पुत्र आहेत जे सध्या आघाडीवर आहेत। प्रभाग 7 मधली ही महत्त्वाची अपडेट आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे सौरभ घोसाळकर आघाडीवर आहेत। उद्धव ठाकरे यांना 66 जागी आघाडी मिळालेली आहे। तर मनसेला मुंबईमध्ये 9 ठिकाणी आघाडी मिळालेली आहे। मुंबईमधले हे कल समोर आले त्यामध्ये भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे। तर उद्धव ठाकरे हे यांचा पक्ष हा 2 नंबरचा मोठा पक्ष ठरलेला आहे। सांगली महापालिका भाजपच्या ताब्यात गेलेली आहे। मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। सांगली महापालिका भाजपच्या ताब्यात गेलेली आहे। अनेक पालिकांमध्ये सध्या भाजपची मुसंडी पाहायला मिळते आणि सध्या आपण सांगलीचं चित्र जर पाहिलं तर सांगली महापालिकेत भाजपची 78 जागा होत्या सांगलीमध्ये, जिथे भाजप स्वबळावर लढत होती आणि आता ही महापालिका भाजपच्या ताब्यात गेलेली आहे। तर सांगली महापालिका भाजपच्या ताब्यात गेलेली आहे। सांगलीतली ही महत्त्वाची अपडेट आहे। सांगली महापालिका ही भाजपच्या ताब्यात गेलेली आहे। सांगलीतलं काय होतं चित्र मागच्या वेळेस 41 जागांसह भाजप त्या ठिकाणचा सगळ्यात मोठा पक्ष होता, तिथे सत्ता होती त्यांची। पुन्हा एकदा ही महापालिका त्यांच्याकडे आल्याचं आपण पाहतोय। सांगलीमध्ये जयंत पाटील असेल, विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। ईव्हीएम बिघाडाचा फटका लागलाय। मतदानानंतर मतमोजणी वेळीही आता बिघाड पाहायला मिळतोय। अनेक महापालिकांचे निकाल लागलेत, मुंबईत मात्र उशीर होतोय। तर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत। ईव्हीएम बिघाडाचा हा फटका बसलाय। मतदानानंतर मतमोजणी वेळी देखील बिघाड पाहायला मिळाला आणि त्यामुळे मुंबईत अनेक महापालिकांचे निकाल लागलेत। मात्र मुंबई महापालिकेसाठी हा उशीर। तर 2 निकाल राखीव ठेवण्यात आले। पुण्यातल्या आंदेकर टोळीतले उमेदवार लक्ष्मी आंदेकर पराभूत झालेली आहे। जेलमध्ये असलेल्या सोनाली आंदेकर विजयी झाल्या, मात्र त्यांची सासू लक्ष्मी आंदेकर या पराभूत झाल्यात। तर पुण्यातल्या आंदेकर टोळीतल्या उमेदवार असलेल्या लक्ष्मी आंदेकर पराभूत झाल्यात। याच उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या आघाडीवर आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर 199 त्यांचा प्रभाग आणि त्या ठिकाणी सध्या आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। तर महत्त्वाची